नमस्कार मंडळी, बुलढाणा फिल्म सोसायटी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। तर आज आपण चर्चा करणार आहोत एका वेगळ्या विषयावर आणि तो विषय आहे सेन्सॉर बोर्ड। मला माहिती आहे आपल्या अनेकांच्या मनात अशा शंका निर्माण होत असतील किंवा अनेक प्रश्न घेता घालत असतील की सेन्सॉर बोर्ड नेमकं आहे काय आणि सेन्सॉर बोर्डाची गरज आहे का, त्याचबरोबर सेन्सॉर बोर्डाची प्रक्रिया कशी आहे, सेन्सॉर बोर्ड कशा पद्धतीने चालतं, कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रमाणपत्र सेन्सॉर बोर्ड आपल्या चित्रपटांना देतं, या सगळ्या विषयी म्हणजे सेन्सॉर बोर्डाच्या अख्ख्या प्रक्रियेविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। तेव्हा हा व्हिडिओ चुकवू नका, शेवटपर्यंत बघा। सेन्सॉर बोर्डवर आपण आज चर्चा करणार आहोत। तर सेन्सॉर बोर्ड म्हणजे नेमकं काय? तर बघा मंडळी, चित्रपट जेव्हा निर्माता निर्माण करतो, निर्माण केल्यानंतर चित्रपट लॅब मध्ये जातो, लॅब मध्ये गेल्यावर त्याच्यावर अनेक प्रकारचे संस्कार होतात। म्हणजे त्याच्यात एडिटिंग होते, कलर करेक्शन होतं, DI होतं, वेगवेगळ्या पद्धतीने चित्रपट तो लॅब मध्ये संस्कारित केला जातो आणि त्यानंतर तिथेच त्या चित्रपटाचे वेगवेगळे प्रिव्ह्यू होतात। लेखक बघतात, दिग्दर्शक बघतात, अभिनेते बघतात किंवा अनेक तज्ञ लोक बघतात, त्या चित्रपटाचे प्रिव्ह्यू बघतात लॅब मध्ये। पण जेव्हा हाच चित्रपटगृहात लागतो, जेव्हा हा चित्रपटगृहात तिकीट बारीवर तिकीट काढून बघण्यासाठी लोक येतात, त्यासाठी या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची आवश्यकता असते, सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता असतेच म्हणजे असतेच। आणि त्याशिवाय आपल्या भारतामध्ये चित्रपटगृहात आपण चित्रपट प्रदर्शित करू शकत नाही। तर मंडळी, तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की का बरं सेन्सॉर बोर्डाची गरज असते, कशाला गरज असते? तर कसं आहे माहिती आहे का, चित्रपट हा एक व्यवसाय आहे ना, आणि हा व्यवसाय आपला चांगला होण्यासाठी कोणी कुठल्याही स्तराला जाऊ नये, म्हणजे संस्कार असतील किंवा काही अनेक सामाजिक बंधनं असतील किंवा अनेक कुठल्या काही वादास्थित काही गोष्टी असतील, ह्या गोष्टींमुळे समाजामध्ये कुठलं म्हणजे काय म्हणूया आपण त्याला, समाजामध्ये वादंग निर्माण होऊ नये किंवा समाजामध्ये वेगळा काहीतरी प्रभाव टाकला जाऊ नये किंवा समाजामध्ये अशा काही घटना घडू नये तो चित्रपट बघून की जेणेकरून समाज विघातक काही गोष्टी त्यामध्ये असू नये, त्यासाठी सेन्सॉर बोर्डाची आवश्यकता असते। आणि त्यामुळेच हे प्रमाणपत्र सेंट्रल बोर्ड सर्टिफिकेशन जे प्रमाणपत्र आहे फिल्म सर्टिफिकेशनचं, हे दिलं जातं चित्रपटाला आणि त्यानंतरच चित्रपट प्रदर्शित केला जातो। तर मंडळी, कसं आहे माहिती आहे का, सेन्सॉर बोर्ड का स्थापन झाले, सेन्सॉर बोर्ड स्थापन करण्याची गरज का भासली, याच्या मागचा एक छोटासा किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, महाराष्ट्र फिल्म कंपनी द्वारा निर्मित आणि कला महर्षी बाबूरावजी पेंटर द्वारा दिग्दर्शित सैरांध्री हा सिनेमा चित्रपटगृहात चालू होता। आणि हा सिनेमा चालू असताना काय झालं माहितीये का, त्या सिनेमामध्ये भीमाने कीचकाचा वध केला, हा दृश्य चालू होतं। कुठलं दृश्य? भीम कीचकाचा वध करतोय। आणि जेव्हा भीमाने कीचकाचा वध केला त्यावेळेस त्या थिएटरमध्ये, त्या चित्रपटगृहामधील महिला आणि लहान मुलं अक्षरशः किंचाळून उभे राहिले, खूप घाबरले। म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झाली। आणि त्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की त्या प्रेक्षकांना वाटलं किंवा बऱ्याचशा लोकांना वाटलं की त्या नटाचा भीमाने खरोखरच वध केलाय का, म्हणजे कीचकाचा ज्याने अभिनय केला होता त्याचा भीमाने खरोखर वध केलाय का। मग निर्मात्यांना काय करावं लागलं, निर्मात्यांना त्या नटाला घेऊन पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांसमोर सादर करावं लागलं की बघा, हा जिवंत आहे, मेलेला नाही, हा अभिनय होता। म्हणजे मला वाटतं हे जे दृश्य आहे याच्यानंतरच, म्हणजे ही जी घटना आहे या घटनेनंतरच कदाचित सेन्सॉर बोर्ड निर्माण करण्याची गरज भासली असावी। कारण सामाजिक स्थैर्य जे आहे ते कुठेही बिघडू नये, समाजामध्ये कुठेही म्हणजे असे चुकीच्या गोष्टी किंवा चुकीचे प्रभाव पडू नये, त्यामुळे सेन्सॉर बोर्ड स्थापन करण्याची गरज भासली असावी। आणि म्हणूनच 15 जानेवारी 1951 ला सेन्सॉर बोर्डाची स्थापना झाली। आणि गेल्या अनेक वर्षांपासून, म्हणजे आता 70 वर्षांच्या वर कालावधी झालेला आहे, अनेक अध्यक्ष सेन्सॉर बोर्डाचे बदललेले आहेत। आताचे या घडीचे आपले अध्यक्ष आहेत सेन्सॉर बोर्डाचे कवी गीतकार प्रसून जोशी। आणि मला वाटतं सेन्सॉर बोर्डाची बऱ्याचदा आम्हाला कल्पना किंवा सामान्य लोकांना जी माहिती झाली किंवा सामान्य लोकांना जे माहिती पडले सेन्सॉर बोर्ड असतं का बाबा,
तर कदाचित या अगोदरचे तात्कालिक अध्यक्ष जे होते प्रल्हाद निनाडीजी, त्या काळात प्रचंड सेन्सॉर बोर्ड गाजलं. त्या काळात पद्मावत सिनेमा म्हणा, उडता पंजाब म्हणा, उडता पंजाबला त्यांनी सेन्सॉर सर्टिफिकेट देण्यासाठी बरेचसे आडेवडे घेतले होते. बरेचसे त्यातले सीन दृश्य कापावे लागले, त्यातले बरेचसे डायलॉग कापावे लागले. तर तेव्हा बरेचसे सेन्सॉर बोर्डा संदर्भात आपल्या सामान्यांमध्ये चर्चा सुरू झाली आणि त्यावेळेस गमतीने लोक सेन्सॉर बोर्डाला संस्कार बोर्ड सुद्धा म्हणत होते. तो भाग वेगळा. पण कसं आहे माहिती का, या सेन्सॉर बोर्डामध्ये आपण म्हणतो की अनेक अमुक दृश्य कापतातच, अमुकच शब्द कापतात, अमुक डायलॉग कापतात असं नाही. तर त्या सिनेमामध्ये दाखवण्यात येणारे दृश्य किंवा सिनेमामध्ये बोलले जाणारे संवाद, हे जे दृश्य किंवा संवाद आहेत, हे संवाद किंवा दृश्य त्यांच्याप्रमाणे सेन्सॉर बोर्डाला प्रमाणपत्र सुद्धा दिले जातं. आपण जाणून घेऊया आता प्रमाणपत्राविषयी. बघा, यू प्रमाणपत्र असतं, त्यानंतर ए प्रमाणपत्र असतं, त्यानंतर UA प्रमाणपत्र असतं, असे अनेक प्रमाणपत्र असतात. तर या प्रमाणपत्राविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात आता. यू प्रमाणपत्र म्हणजे नेमकं काय? तर यू सर्टिफिकेट बद्दल आपण चर्चा करणारच आहोत. म्हणजे मी तुम्हाला सांगणारच आहे पूर्ण यू सर्टिफिकेट म्हणजे काय. तर यू सर्टिफिकेट देतं नेमकं कोण? ए सर्टिफिकेट देतं नेमकं कोण? सेन्सॉर बोर्ड. सेन्सॉर बोर्ड म्हणजे नेमकं काय? तर सेन्सॉर बोर्ड म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन. ही एक सरकारी मान्यता प्राप्त संस्था आहे. बरं, ही जी सरकारी मान्यता प्राप्त संस्था आहे, हिला रन कोण करतं, म्हणजे ही कुठल्या माध्यमातून रन होते? तर ही माहिती आणि प्रसारण, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या मार्फत ही संस्था कार्यान्वित असते. आणि या संस्थेचे वेगवेगळे अध्यक्ष आहेत. मी तुम्हाला सांगितलंय प्रत्येक वेळेस अध्यक्ष याचा बदलतो. यावेळेस प्रसून जोशी आहे. तर आपण पुन्हा येऊया यू सर्टिफिकेटवर. हे यू सर्टिफिकेट, यू प्रमाणपत्र म्हणजे युनिव्हर्सल सर्टिफिकेट. युनिव्हर्सल सर्टिफिकेट म्हणजे काय? हा सिनेमा युनिव्हर्सली म्हणजे सगळ्यांनाच, फॅमिलींना, लहान मुलांना, कोणालाही घेऊन बघण्याच्या पात्रतेचा आहे. म्हणजे त्या सिनेमामध्ये, त्या थिएटरमध्ये फॅमिली, तुम्ही लहान मुलांसोबत कोणासोबतही जाऊ शकता. त्याला म्हणतात यू सर्टिफिकेट. म्हणजे ज्या सिनेमाला यू प्रमाणपत्र मिळालेलं आहे सेन्सॉरचं, तो सिनेमा सगळ्या फॅमिलीला, कुटुंबाला घेऊन बघण्याच्या लायकीचा आहे किंवा त्या पात्रतेचा आहे. दुसरं सर्टिफिकेट आहे ए सर्टिफिकेट. ए सर्टिफिकेट म्हणजे ऍडल्ट्स, म्हणजे वयस्कांसाठी फक्त. म्हणजे हा सिनेमा 18 वर्षापर्यंत, म्हणजे आपल्या देशामध्ये, आपल्या भारतामध्ये 18 वर्ष हे वयोगट आपण समजा साधारण मॅच्युअर्ड होण्याचं वयोगट समजतो, बालिक होण्याचं वयोगट समजतो. तर 18 वर्षावरील लोकांना, म्हणजे वयस्क लोकांसाठी हा चित्रपट बनलेला आहे. त्यामध्ये त्या चित्रपटामध्ये किंवा तो चित्रपट बघण्यासाठी जाण्यासाठी लहान मुलांना किंवा 18 वर्षाखालील मुलांना किंवा मुलींना किंवा कोणालाही 18 वर्षाखालील तो चित्रपट बघण्यासाठी मज्जाव आहे. त्याचबरोबर तिसरं सर्टिफिकेट आहे यू आणि ए. यू आणि ए सर्टिफिकेट काय? यू आणि ए म्हणजे युनिव्हर्सल प्लस ऍडल्ट. म्हणजे हा चित्रपट तुम्ही बघायला जाऊ शकता. म्हणजे लहान मुलं विथ पॅरेंट, म्हणजे जे पालक आहेत, पालकांच्या निगराणीखाली, पालकांच्या सोबत हा चित्रपट लहानपण बघायला जाऊ शकतात. त्यामुळे ते यू आणि ए सर्टिफिकेट त्याला मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीचे 3 सर्टिफिकेट आहेत. पुन्हा अनेक सर्टिफिकेट, त्याबद्दल पण चर्चा करूयात. तर पुढचं प्रमाणपत्र जे आहे ते एस सर्टिफिकेट आहे, एस किंवा ए. तर हे जे प्रमाणपत्र आहे कुठल्या चित्रपटाला दिलं जातं? बघा, काही चित्रपट असे असतात, ते चित्रपट म्हणजे सामान्य लोकांना बघण्यासाठी नसतात. काही पेशातले लोकांना, म्हणजे काही पेशा असतात, इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, असे वेगवेगळ्या पेशातील प्रोफेशनचे लोक जे आहेत त्यांच्यासाठी जे चित्रपट बनवलेले असतात. उदाहरणार्थ देऊया आपण, एखाद्या बाळाचा जन्म होतोय, ते जन्म होतानाच चित्र, म्हणजे जे व्हिडिओ आहे, चित्रीकरण केलेलं आहे, ते चित्रीकरण किंवा ती प्रक्रिया म्हणजे त्या पेशातील लोकांना, म्हणजे डॉक्टर्सलाच बघण्यासाठी म्हणजे अलाउड आहे किंवा त्यांनाच तेच बघू शकतात, हो ना. आणि त्यानंतर बघा, काही चित्रपट जे असतात ते वेगवेगळ्या माहितीस्तव असतात. एखाद्या कन्स्ट्रक्शन संदर्भात किंवा एखाद्या कुठल्या ऑपरेशन संदर्भात, एखादं ऑपरेशन डॉक्टर्स करतायत, ते दुसऱ्या डॉक्टर्सला ते समजावं, त्यांना ते कळावं, त्या संदर्भातलं पण चित्रीकरण झालेलं असतं. तर ते चित्र बघण्याची अनुमती फक्त त्या पेशातील लोकांना दिली जाते आणि त्यासाठी त्यांना यस सर्टिफिकेशन दिलं जातं. तर मगापासून मी म्हणतोय सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष, तुम्हालाही प्रश्न पडला असेल, बरं या सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांची नियुक्ती कोण बरं करतं? तर या सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांची नियुक्ती
केंद्र सरकारचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून केली जाते. आपल्या भारतामध्ये विविध प्रांतांमध्ये, विविध राज्यांमध्ये, विविध भाषेमध्ये चित्रपट निर्माण होतात आणि त्या निर्मात्यांना सोयीचे व्हावे म्हणून वेगवेगळ्या प्रांतात आपल्या संपूर्ण भारतामध्ये या सेन्सॉर बोर्डाची 9 कार्यालय आहेत. मुख्य कार्यालय हे मुंबई येथे आहे आणि त्यानंतर कोलकाता आहे, बंगळुरू आहे, चेन्नई आहे, हैदराबाद आहे, तिरुवनंतपुरम आहे, कटक आहे, त्यानंतर गुवाहाटी आहे. असे विविध कार्यालय म्हणजे 9 कार्यालय अख्ख्या संपूर्ण भारतात या सेन्सॉर बोर्डाची आहेत. तर मंडळी, सिनेमाला प्रमाणपत्र देण्यासाठी किती कालावधी लागतो याबद्दल पण आपण चर्चा करूयात. कसं आहे माहितीये का, सर्वात आधी सिनेमाला प्रमाणपत्र मिळावं त्यासाठीचा अर्जाची छाननी केली जाते. या अर्ज छाननी प्रक्रियेला आठवडा लागतो, म्हणजे किमान 8 दिवस लागतात. त्यानंतर सिनेमा चौकशी समितीमध्ये पाठवला जातो. ओके. आणि त्यानंतर चौकशी समिती सिनेमा 15 दिवसांच्या आत सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांकडे पाठवते. अध्यक्ष सिनेमाची चौकशी करण्यासाठी 10 दिवसांचा अवधी घेऊ शकतात. तर सिनेमाला सेन्सॉरचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी नेमका किती कालावधी लागतो? तर मंडळी, काय माहितीये का, सिनेमाची जी प्रमाणपत्रासाठी, जे सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी जी छाननीचा अर्ज असतो, तो अर्ज छाननीसाठी किमान 1 आठवड्याची प्रक्रिया लागते. त्यानंतर हा सिनेमा चौकशी समितीकडे जातो. मग चौकशी समिती हा सिनेमा अध्यक्षांकडे 15 दिवसाच्या आत पाठवतात. मग अध्यक्ष त्या सिनेमाची चौकशी किंवा त्या सिनेमाची छाननी 10 दिवसाच्या कालावधीत करतात. अध्यक्ष सिनेमाची चौकशी करण्यासाठी किमान 10 दिवसांचा अवधी घेऊ शकतात आणि त्यानंतर सिनेमामध्ये कुठले कट आहेत का किंवा अजून काही म्हणजे कुठे सिनेमामध्ये काही कट सुचवायचे आहेत का, सिनेमामध्ये काही गोष्टी कापायला सांगायच्या आहेत का, हे शोधण्यासाठी किंवा ही प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया किमान 36 दिवसांची असते. आणि त्यानंतर सिनेमा सेन्सॉर बोर्डाकडनं सेन्सॉर प्रमाणपत्र सिनेमाला लागतात आणि या संपूर्ण कालावधीला किमान 68 ते 70 दिवसांचा कालावधी लागू शकतो. पण ही सेन्सॉर बोर्डाची प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया कशी असते? जेव्हा सेन्सॉर बोर्डाकडे सिनेमा येतो तेव्हा सेन्सॉर बोर्डाला म्हणजे या सिनेमाला परवानगी द्यायची की नाही द्यायची यासाठी, ती परवानगी द्यायची की नाही द्यायची यासाठी 3 पॅनल असतात. पहिलं पॅनल चौकशी समिती, दुसरं पॅनल फेरविचार समिती आणि तिसरे पॅनल FCAT चौकशी समिती. चौकशी समितीमध्ये 4 सदस्य असतात आणि या 4 सदस्यांमध्ये 2 स्त्रिया म्हणजे 2 महिला सदस्यांचा समावेश असणं अनिवार्य आहे. तर मंडळी, बहुतेक सिनेमे हे या चौकशी समितीच्या माध्यमातून मंजूर केले जातात आणि हे जे 4 सदस्य समिती असते, ही समिती काय करते? ही समिती लेखी स्वरूपात सिनेमामधले कट्स किंवा सीन मध्ये, दृश्यांमध्ये केले जाणारे बदल हे लेखी स्वरूपात आपल्या अध्यक्षांना लिहून पाठवतात की हे बदल किंवा हे कट्स या सिनेमामध्ये करून घ्यायचे आहेत. या समितीमध्ये अध्यक्षांचा समावेश नसतो. तर चौकशी समिती या पहिल्या पॅनलने जर का सिनेमाला सर्टिफिकेट देण्यास नकार दिला तर हा सिनेमा जो आहे हा फेरविचार समितीकडे जातो, म्हणजे ही दुसरी समिती. तर ही जी दुसरी समिती आहे ही अध्यक्षांच्या सोबत 9 सदस्यांची असते आणि हे जे इतर सदस्य असतात अध्यक्षांसोबत हे यांची ओळख गुप्त ठेवण्यात येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्या समितीचे म्हणजे चौकशी समितीचे सदस्य या समितीमध्ये नसतात. जेव्हा पहिल्या समितीने चित्रपटाला सेन्सॉर देण्यास नकार दिला त्यानंतर निर्माता फेरविचार समितीकडे तक्रार करतो किंवा माझ्या चित्रपटाचा फेरविचार करण्यात यावा. त्यानंतरच ही समिती गठीत करून त्या चित्रपटासंदर्भातले जे पण कट्स असतील, दर्शनामधले बदल असतील किंवा पहिल्या समितीने जे सुचवले असतील त्याच्यावर काय फेरविचार करता येईल हा फेरविचार करून त्यांना प्रमाणपत्र देण्याचं कार्य करतात. तिसरी समिती FCAT. तर ही जी समिती आहे म्हणजे पहिल्या चौकशी समिती, फेरविचार समिती या दोन्ही समितीकडून परवानगी नाकारली चित्रपटाला सेन्सॉर सर्टिफिकेट देण्याची, त्यानंतर ही समिती काम करते आणि या समितीमध्ये चित्रपट क्षेत्रातील नामवंत किंवा अनुभवी लोकांचा समावेश असतो.
त्याचबरोबर हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश सुद्धा या समितीमध्ये असतात आणि या समितीच्या सदस्यांची निवड विचारपूर्वक केली जाते आणि त्यानंतर या चित्रपटाला मान्यता द्यायची की नाही द्यायची ही समिती ठरवते. बरं, हे जे तिन्ही समिती आहेत म्हणजे चौकशी समिती, फेरविचार समिती, त्याच्यानंतर FCAT ही समिती, या तिन्ही समित्यांनी जर का चित्रपटास प्रमाणपत्र देण्यासाठी नकार दिला म्हणजे सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र देण्यासाठी नकार दिला तर निर्मात्याने काय करावं? तर निर्मात्याला एक अधिकार आहे, न्यायालयाची दारं ठोठावण्याचा अधिकार आहे. म्हणजे निर्माता न्यायालयाकडे आपल्या चित्रपटाला प्रमाणपत्र मिळावं म्हणून धाव घेऊ शकतो आणि आपली बाजू तो न्यायालयात मांडू शकतो. हा सुद्धा अधिकार त्याच्याकडे आहे. तर चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचं सर्टिफिकेट मिळण्यासाठीची काही तत्वे आहेत. त्यापैकी मी तुम्हाला सांगतो, पहिलं तत्व म्हणजे काय माहिती का? समाजातील जी प्रचलित मूल्य आहेत की तत्वे आहेत, प्रचलित मूल्ये तत्वे यांना बाधा पोहोचता कामा नये. दुसरं तत्व असं आहे की कलेच्या माध्यमातून अभिव्यक्ती आणि सृजनशीलतेला सुद्धा कुठलाही बाधा पोहोचता कामा नये, तिला सुद्धा वाव मिळाला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे सामाजिक संक्रमणाला वाव मिळणं फार आवश्यक आहे. आणि ही सगळी 3 तत्वे आपल्याला पाळायची असतील तर त्यासाठी आपल्याला चित्रपटामध्ये छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत त्याची खबरदारी घ्यावी लागते. पहिली म्हणजे काय माहितीये का? आपल्या भारताचं सार्वभौमत्व, एकात्मता या गोष्टी संदर्भात याला बाधा पोहोचेल किंवा या संदर्भात काहीतरी चित्रविचित्र असे दृश्य, घटना किंवा संवाद चित्रपटात असू नये. दुसरी गोष्ट म्हणजे की कुठल्याही जातीत किंवा समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे संवाद असू नये किंवा असे दृश्य असू नये. आणि चौथी गोष्ट म्हणजे महामानव असतील किंवा देवी देवता असतील यांचा अपमान होईल आणि त्या अनुषंगाने समाज विघातक काहीतरी विचार पसरवण्याचं किंवा अशा काही दृश्य किंवा अशा काही घटना त्या सिनेमामध्ये असू नये. त्याचबरोबर अर्वाच्य भाषेतल्या काही शिवीगाळ म्हणूया आपण किंवा अगदी आपल्याला ऍब्सर्ड भाषा म्हणजे आपल्याला म्हणजे काय म्हणू आपण त्याला की म्हणजे छळ होईल किंवा त्रास देईल किंवा आपल्याला अशी घाण वाटेल अशी वेगळीच भाषा त्याच्यात असू नये. असे काही नियम आहेत सेन्सॉर बोर्डाचे तत्वांचे. म्हणजे त्या अनुषंगाने आपण ही जर खबरदारी आपण घेतली, हे काही छोट्या मोठ्या गोष्टी आपण पाळल्या तर आपल्याला सेन्सॉर बोर्डाचं सर्टिफिकेट नक्की मिळू शकतं. आणि मंडळी, आपण या संपूर्ण तत्वांविषयी आणि या संपूर्ण प्रक्रियेविषयी बोललेलोच आहोत, पण या तत्वांविषयी सविस्तर आपण बोलणार आहोत पुढच्या एपिसोड मध्ये. तेपर्यंत मी रजा घेतो. मंडळी, मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो, माझा हा एपिसोड आवडला असेल तर या एपिसोडला तुम्ही नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मंडळी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.